मोंढव्यातील वादग्रस्त जमीन घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणी तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आता जातोय। मोंढवा जमीन घोटाळा प्रकरणी पुण्याच्या खडक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। हा दाखल गुन्हा आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येतोय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर बांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, काय अपडेट? लागवी खरं तर आपण पाहिलं की परवाच्या दिवशी रात्री उशिरा हा जो गुन्हा आहे तो खडक पोलिसात दाखल करण्यात आला होता आणि आता गुन्हा जो तो आर्थिक गुन्हे शाखेकडे अर्थात EOW कडे वर्ग करण्यात आलेला आहे। या गुन्ह्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असल्यानं हा गुन्हा आता EOW कडे वर्ग करण्यात आलेला आहे। ज्या पद्धतीने आपण पाहिलं की शीतल तेजवानी यानं जी सरकारी जमीन होती ती पार्थ पवार यांना विकली होती आणि या बदल्यामध्ये आपण पाहिलं की 21 कोटी रुपये जो शासनाचा महसूल आहे तो बुडवला होता। एकंदरीत या गुन्ह्याची व्याप्ती आता मोठ्या प्रमाणात असल्याने महत्त्वाचे आणखी वेगवेगळे जे धक्कादायक खुलासे यामध्ये समोर येताना पाहायला मिळत आहेत आणि याचाच तपास आता एक वेगळ्या पद्धतीने होणार आहे। अर्थात EOW चे वरिष्ठ अधिकारी या सगळ्या गुन्ह्याचा तपास करणार आहेत। ज्या पद्धतीनं ही सगळी शेतजमीन विकण्यात आली होती, शासनाची सगळी शेतजमीन वन विभागाला, केंद्रीय वन विभागाला ही राज्य शासनाकडून देण्यात आली होती आणि या जागेवरती संशोधन केलं जाताना ही सरकारची जमीन विकली होती आणि त्या बदल्यात आपण पाहिलं की 280 कोटी रुपये जे आहेत रेडी रेकॉर्डनुसार या जमिनीची किंमत ठरवली जाते आणि 300 कोटी रुपयाला ही सगळी जमीन विकली होती। एकंदरीत या जमिनीची मूळ किंमत आपण जर पाहिलं तर या जमिनीची 4000 कोटीपेक्षा अधिकची किंमत असल्याचं सध्या समोर येत आहे। इतक्या मोठ्या रकमेची जी जमीन आहे ती अवघ्या 300 कोटीमध्ये विक्री झाली होती आणि त्याचा सगळ्याचा तपास आता EOW अर्थात आर्थिक गुन्हे शाखा हे पुणे शहर आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे। लागू चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।